डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहासाठी निलंगा शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दलित चळवळीतील नेते, पदाधिकारी व बौद्ध समाज हे शहरातील गायरान जमिनीवर वर्षानुवर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा सांस्कृतिक सभागृह उभा करावा अशी मागणी करतोय. मात्र ही मागणी आजतागायत पूर्ण झाली नाही. फक्त आश्वासनांची खैरात दिली जाते. विशेष यात नमूद करण्यासारख्या दोन्ही गोष्टी आहेत. एक अभिमानाची बाब म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते कुदळ मारून सांस्कृतिक सभागृहाचा शुभारंभ करण्यात आला. आणि दुसरी बाब म्हणजे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वतः हे सांस्कृतिक सभागृह लवकरात लवकर उभा करून एक देखणा आणि सुंदर, त्याचबरोबर हिरवळीच्या सानिध्यात सभागृह करू असं समाज बांधवांना शब्द दिले होते. मग शब्दांची पूर्तता अर्थात शब्दपूर्ती आमदार महोदयांनी करावी अशी मागणी आणि अपेक्षा आंबेडकर चळवळीतील नेते, पदाधिकारी त्याचबरोबर समाज बांधवांची आहे. या हक्क आणि न्याय मिळवून घेण्यासाठी निलंगा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. निलंगा शहरातील अशोकनगरच्या पश्चिम बाजूस असलेली खुली गायरान जमीन, सर्वे नंबर 173 मधील जागा गेल्या अनेक दशकांपासून अशोक नगरवासियांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी वापरली जात आहे. ही जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहासाठी नोंद करून देण्यात यावी ही समाज बांधवांची अनेक वर्षापासूनची रास्त मागणी आहे. या मागणीकडे वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष होत असल्याने अंकुश ढेरे हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यावेळी रजनीकांत कांबळे, प्राध्यापक रोहित बनसोडे, धमानंद काळे, बंटी कांबळे, दिगंबर सूर्यवंशी, रामलिंग पडसळगे, संजय सोनकांबळे, दत्ता सूर्यवंशी, निलेश गायकवाड, लहू ढेरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीही या रास्त मागणीच्या उपोषणाला आपला सहभाग व पाठिंबा नोंदवला. ही केवळ एका जागेची मागणी नसून अशोकनगर, मिलिंदनगर, बौद्धनगर व निलंगा शहरातील आंबेडकरी विचारांच्या बांधवांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक हक्काची मागणी आहे. आंबेडकरी चळवळीतील लोकांना त्या ठिकाणी न्याय द्यावा, त्यांना सांस्कृतिक सभागृहासाठी त्यांची गायरान जमिनीची नोंद करून द्यावी, किंबहुना त्यांना एक सभागृह त्याचं उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आहे. आणि याच मागणीसाठी समस्त अशोकनगर, बौद्धनगर, मिलिंदनगर आणि समस्त निलंगावासियांच्या वतीनं आज आमरण उपोषण या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू आहे. काय कशासाठी बसलात, काय मागणी घेऊन तुम्ही बसलाय आणि ह्या मागणी कुठे तुम्हाला घेऊन जाईल? फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला प्रथम अभिवादन करून आज उपविभागीय कार्यालय निलंगा येथे सर्व आंबेडकरी समाज बांधवाच्या वतीने जमीन सर्वे नंबर 173 मधील गायरान जमीन ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतिक सभागृहासाठी नगरपालिकेच्या मालमत्ता रजिस्टर करायला नोंद करून घेण्यासाठी हे उपोषण आम्ही इथे बसलो आहोत. हा उपोषण करण्याचा उद्देश गेल्या 60 ते 70 वर्षापासून माझ्या आणि आमच्या आंबेडकरी पूर्वजाच्या पिढीने अनेक मागण्या केल्या, परंतु त्या मागणीला धूळ खात टाकण्याचं काम या सरकार, या सत्तेमधल्या सरकारने आणि या नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी करण्याचं काम केलं. अनेक वर्ष आम्ही मागणी केली, परंतु त्या मागणीला धूळ खात टाकण्याचं काम गेल्या 70 वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती, त्यानं सुद्धा आम्हाला आश्वासनाची खैरात केली. आणि आज 10 वर्ष झाले सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की निलंगा विधानसभा झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्वे नंबर 173 मधील जमीन नगरपालिकेला वर्ग करून देतो हे आश्वासन देऊन सुद्धा ते खोटे आश्वासन देण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. म्हणून या 15 ऑगस्टचं औचित्य साधून आम्ही आमची मागणी रास्त धरून जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाला जागा नगरपालिकेला वर्ग होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे. जर का आमच्या उपोषणाची दखल नाही घेतली तर हा लढा तीव्र राहणार आहे, हा लढा मर्यादित राहणार नाही. आणि जर का आम्हाला यापुढे जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आमरण उपोषण सुद्धा करण्याचा आम्ही इशारा देणार आहोत, याची नोंद घ्यावी. मला सांगा बा, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही चळवळीमध्ये काम करताय, सर्व समाजाला एकतर्फी न्याय दिला जातं असं सांगितलं जातं, मात्र बौद्ध समाजाला किंवा चळवळीत जे काम करतात त्यांना न्याय मिळत नाही. काय ह्याचं कारण आहे? कारण ही मानसिकता कुठून आली? आम्हाला असं वाटतंय
की फक्त आमचा दलित समाज हा मतापुरतच चालतो का, हा प्रश्न आहे आमचा. आणि आम्हाला आत्ता अंकुशनी म्हणल्याप्रमाणे ह्या ज्ञानसागर बौद्ध विहाराचं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्ते त्या बोर्डाचं त्या ठिकाणी अनावरण झालं होतं, उद्घाटन झालं होतं. तत्कालीनच्या त्या ज्या नगरसेवक नगरपालिका ज्यांच्या ताब्यामध्ये होती त्यांनी आम्हाला, त्या अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं की ही जागा निश्चितच तुमच्या नावावर करून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं स्मारक या ठिकाणी उभा करण्यात येईल. त्यावेळेसपासून आम्ही लहान असतानापासूनचा लढा आमचा नेहमी चालू आहे. वेळोवेळी या ठिकाणी आम्ही प्रत्येक इथल्या शासकीय जे या संबंधित आहेत त्या लोकांना निवेदनं देण्यात आली, परंतु आमची निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. ह्याला स्वातंत्र्य मिळून आम्हाला आज 79 वर्ष होत आहे. खरं त्या स्वातंत्र्याची फळं आम्हाला मिळत आहेत का, हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे आमचा. नाहीच मिळत आहेत. या निलंगा शहरामध्ये प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक जातीच्या लोकांसाठी या ठिकाणी सभागृह बांधून देण्यात आली. व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सुंदर असे त्या ठिकाणी सभागृह बांधले, परंतु मिलिंद नगर आणि अशोकनगर, प्रामुख्याने मिलिंद नगरचा तर भाग या ठिकाणी वंचितच राहिलेला आहे. आणि हा फॉर्मॅट आमच्यावर अन्याय. काय केलंय, आलेलं आमचं बजेट जातंय कुठं, दलित वस्तीचं बजेट जातंय कुठं, हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आमची विनंती आहे इथल्या सरकारना की बाबा आता तरी 79 वर्षानंतर आम्हाला कुठलं जरी नाही आलं तरी तसे तुम्ही ज्या ठिकाणी इतर समाजाला सुंदर सामाजिक तुम्ही ते सभागृह बांधून दिलात, तशाच प्रकारचं मिलिंद नगरला सभागृह व्हावं. आणि हा जो आमचा आजचा जो लढा आहे, हा 173 मधील जी गायरान जमीन आहे त्या ठिकाणी वाणी समाजाची स्मशानभूमी आहे ती त्यांच्या नावावरती करण्यात आली. पुन्हा मला वाटते शांतीवन आहे ती त्यांच्या नावावर करण्यात आली. आणि मग आमच्या नावावर करायला काय हरकत आहे. आमची विनंती आहे की तुम्ही जर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आपण राज्य करता असं वाटत असेल तर त्या संविधानकाराच्या सांस्कृतिक सभागृहाला तुम्हाला द्यायला कुठली म्हणजे तुम्हाला अडथळा निर्माण होतोय. आणि ती शासनाची जमीन आहे, त्याला कुण्या लोकांचा विरोध नाही, तिथं कोणी विरोध करत नाहीत. तर आमची शासनाला नम्रतेची विनंती आहे की आपण 173 जी जमीन आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाच्या नावाने करावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. सर, गेल्या 60-70 वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे. आता वाटतं मला हे मार्गी लागेल? माझ्या माहितीप्रमाणे वंदनीय पूजनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आदरणीय नातू ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांनी 1984ला या जागेवरती कुदळ मारलेली होती की ही जागा सांस्कृतिक सभागृहासाठी बौद्धांच्या मिळाली पाहिजे. यासाठी त्या काळामध्ये काही नगरसेवक घेऊन आणि तत्कालीन नगराध्यक्ष घेऊन त्यांनी कुदळ मारलेली होती. परंतु निलंग्यातल्या आमदारांची तेव्हापासून आजतागायत ही मानसिकताच नाही आहे की हे सभागृह झालं पाहिजे. आणि विद्यमान आमदार आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकरांनी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्हाला असं आश्वासन दिलेलं होतं 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी की हे सभागृह तुम्हाला तात्काळ आम्ही वर्ग करून देऊ. या उपोषणाच्या माध्यमातून विद्यमान आदरणीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांना हे माहीत करू इच्छितोय आम्ही की आपण आपलं वचन पूर्ण करावं. अन्यथा मला एक गोष्ट सांगा सर, जरी लोकप्रतिनिधी म्हणून श्री संभाजीराव पाटील निलंगेकरांची जर इच्छा असेल, मग तो नगरपालिकेमध्ये सत्ता आहे, म्हणजे जे सत्तेवर काबीज आहेत, विराजमान आहेत, त्यांची मानसिकता आहे का? आता निलंगा नगरपालिकेमध्ये सत्ता संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचीच आहे ना, त्यांचंच पॅनल आहे, त्यांचेच नगराध्यक्ष आहेत. मग इथं नगराध्यक्षांना आदेश कोण दिला पाहिजे? आदरणीय विद्यमान आमदारांनी दिलं पाहिजे. कारण निलंग्यातल्या कुठल्याही डिपार्टमेंटचं काम आदरणीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरच पाहतात आणि त्यांच्याशिवाय निलंग्यातल्या कुठल्याही विकास कामाचा आराखडा हालत नाही हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून या उपोषणाच्या माध्यमातून आमची एक रास्त मागणी आहे. ती जागा गेल्या 70 वर्षापासून बौद्ध समाजालगत आहे, बौद्ध समाजाच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी शासकीय निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सार्वजनिक सांस्कृतिक सभागृह झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. उपोषण कसंही असो, परंतु दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या 60-70 वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की श्री संभाजीराव पाटील निलंगेकरांनी सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केले, मात्र बौद्ध समाजाला, दलित समाजाला दिलेला शब्द त्याची पूर्तता करावी अशी या ठिकाणी मागणी होती. अन्यथा हा आंदोलन तीव्र छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मी असलम जारेकर, APN मराठी न्यूजसाठी निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.